महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. कुठे राहुल दादा? चाबुक स्वार. उत्तर बरोबर आहे. या बया, हे बघा, एवढी तरी ओळख झाली, बस झालं. राहुल दादांचा फोटो तिकडे बघा. ज्यांना ज्यांना माहिती मोठ्या संख्येने मला सहकार्य करताय आणि माझ्या पाठीशी एका चोरीचा मामला कोणाकोणाला पुढे मिळाले? ज्यांना पुढे नाही मिळाले त्यांनी इकडे लाईनीने पुढे मध्ये काढा. चला, 5 पुढे काढायचे त्याच्या. चला, 1 2 3 म्युझिक. आता तुम्हाला बक्षीस आहे, पण आऊट झालं, कसं वाटतं? इथपर्यंत आले, थोड्यासाठी आले तर वाईट वाटतं. मजा आली, एन्जॉय केलं. ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना काय सांगाल तुम्ही? राहुल भाऊंना, कोमलताईंना, सारंग दादांना काय सांगाल? खूप छान कार्यक्रम ठेवला त्यांनी, सपोर्ट करू आम्ही त्यांना. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. बेचारीचा जीव गेला हो, हे साला करोडपती म्हणून. मला वाईट वाटतं वेळ तुम्ही आऊट झाला. मला वाटतं गाडी भेटेल तुम्हाला. राहुल भाऊ, हा त्याच्यापेक्षा 2 गाड्या ठेवू आपण. भाऊंनी सांगितलं 10 गाड्या ठेवू, काही प्रॉब्लेम नाही. जोरदार गाड्या त्यांच्यासाठी झाल्या. राहुल दादा, राहुल दादा. त्यांची ओळख व्हावी म्हणूनच आहे राजकारण समाज हक्काने आपल्या राहुल दादांना हाक मारू शकता की राहुल दादा माझं हे काम आहे ते करून द्या, कोमलताई माझं हे काम आहे करून द्या. त्यांना नगरसेवक कुणासाठी बनवायचंय? त्यांच्यासाठी नाही. आपली कामं आपण हक्काने करून घेता आली पाहिजेत, म्हणून या दोघांना आपल्याला नगरसेवक बनवायचे. वहिनी, तुम्ही अंगणवाडी काहीतरी आहेत ना, उभा राहायचे. काय वाटतं, तुम्ही काय सांगाल दोघांबद्दल? आता त्यांनी कार्यक्रम ठेवलाय, खूप भारी वाटलं कार्यक्रम. तर खूप ठिकाणी होता असं, पण इथून खरंच खूप भारी वाटलं. माझ्याबद्दल काय सांगाल? माझा काय राग आला? नक्की ना? काय बोलू, काय सांगाल? त्यांनी कार्यक्रम ठेवलाय. बाय बाय, टाटा. बस मला चला, एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर आमचा कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे, एकदा जोरदार टाळ्या. त्याच्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपमध्ये जी मुलं आहेत त्यांच्या सोबत सतत असणारा मुलगा आहे
साहिल कांबळे एकदा जोरदार टाळ्या ढोलकी प्लेयरसाठी झाल्या पाहिजेत. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आहे ना? ये. आमचा गेम डिझायनर प्रशांत शुभम नुळे एकदा जोरदार टाळ्या त्यासाठी झाल्या पाहिजेत. जगाड तुझं होईल लग्न. ये. एकच राहिला आमचा बिना लग्नाचा माणूस. हा पण गेम डिझायनरचा आहे. जगन मेत्रे जोरदार टाळ्या याच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि आमचं युट्यूब चॅनल आहे रमेश परळीकर धडाकेबाज सखी आणि इंस्टाग्राम सुद्धा आहे रमेश परळीकर धडाकेबाज सखी. त्याच्यावरती फोटोज व्हिडिओज जे येतात ते करण्याचं काम आमची 2 माणसं करतात. हा प्रशांत पारायण त्याच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि अमर नागरगोजे यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आतापर्यंत या सगळ्या कलाकारांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर 4000 पेक्षा जास्त प्रयोग करणारा मी रमेश परळीकर, माझ्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आज ज्यांच्यामुळे मी इथे आहे ते सन्माननीय राहुल दादा चाबुकस्वार यांना विनंती आपण पुढे यायचे, कारण आम्हा कलाकार झाला पाहिजे. त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करणाऱ्या कोमलताई तारंगे यांनाही विनंती ताई आपण पुढे यायचे. जर तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडला असेल तर या दोन्ही आयोजकांसाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या. नको फिरू ग उन्हात असं तरुणपणा, नको फिरू ग उन्हात. तुला नजर लागल ग जाऊ नको तुझ्या गला, तुला नजर लागल ग जाऊ नको तुझ्या गला, तुला नजर लागल ग जाऊ नको तुझ्या गला. बोला, गाडी मिळणार आहे. गाडी वहिनी त्यांचा समतल त्याला गाडी आहे. क्या बात है. सकाळीला तोरा ओळखात दिखेला, सर गल्लीला फेरा बांध काढा ग दोरा. सकाळीला तोरा ओळखात दिखेला, सर गल्लीला फेरा गाडी क्या बात है. काका दिसती तू जाणता कुणा कुणा, काका दिसला कुणा. तुला नजर लागल ग जाऊ नको तुझ्या गला, तुला नजर लागल ग जाऊ नको तुझ्या गला, तुला नजर लागल ग जाऊ नको तुझ्या गला. आज छेडली कशी नशिबान थकता आज मांडली, माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबान थकता आज मांडली, कशी नशिबान थकता आज मांडली. थोडं कमी पडलं. गंगेवा करायचं ना. आपण रमेश भाऊजींचा त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या रमेश भाऊजींचं स्वागत करावं. शॉल मिक्सर घेणार या. चला यांना जिंकण्या द्या आता यांना द्या. बेचारीने आज 2 बक्षीस दिले. राहुल भाऊ आपलं सारंगला जातो ना पुढे या, काही अडचण नाही. झाल्या हा पायी जात होता बघा. नशीब मोठ्या मुलांमुळेच तुम्हाला गाडी मिळाली. त्यांच्या खांद्यावरती पैठणी ठेवा. राहुल भाऊ इथे थांबा पुढे या. ठेवा त्यांच्या खांद्यावर. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा. बोला बिनधास्त दोघांबद्दल बोला. भाऊने आणि ताईने बाहेर यायची संधी म्हणजे लेडीज शक्यतो बाहेर येतच नाही. असं कार्यक्रम हे असला की म्हणजे परत एकदा असा कार्यक्रम होईल. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना भाऊला निवडून आणलं पाहिजे. तुझ्या मम्मीला गाडी लागली, कसं वाटतंय तुला? तू गाडीवर बसणार का? गाडीवर बसणार का? तू चालवतो का गाडी?
मग कधी शिकणार गाडी चालवायला? उद्या. सगळ्यांनी पुढे बघा. वहिनी मला इथे जागा द्या थोडीशी. आला भाऊच्या माध्यमातून तुम्हाला प्रथम बक्षीस मिळालेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? मला तर हे वाटतंय स्त्री ताई म्हणजे स्त्री म्हणून ताई उभे राहिलेला आहे. स्त्री जागर स्त्रीचा. माझं म्हणणं आहे ताईमुळं सगळ्या स्त्रींना परत एकदा काहीतरी नवीन हे करायची वेळ येईल. आणि माझं मत आहे की ताईंना उभं राहिलं, ताई निवडून आल्या की म्हणजे स्त्रीची जाण एका स्त्रीलाच राहते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की स्त्रीचं दुःख ही स्त्रीच जाणून घेते. आणि माझं म्हणणं आहे की ताई हे सर्व काम पूर्ण करते. ताई बरोबर भाऊ सुद्धा इलेक्शनला उभा आहे. भाऊ आणि ताई हे दोन्ही पण याची मी हे घेते, कारण की ते येणारच. कारण की लाडके भाऊ योजना काढलेली आहे, तसे भाऊ काही ना काही सुधारणा आपल्या याच्यात आणणार म्हणजे आणणार. तुमच्या वतीने काय शुभेच्छा देणार त्यांना? काय प्रचार करणार त्यांच्यासाठी? मला तर खूप आनंद होतोय, कारण की असेच कार्यक्रम चालू राहण्यासाठी ताई आणि भाऊ निवडून आले की परत एकदा असा कार्यक्रम होईल, हा माझी परत एकदा इच्छा आहे. तुम्हाला गाडी लागली, आता तुम्हाला गाडीची किती गरज होती? गाडीची, कारण की माझे मिस्टर बाहेर ड्युटीला राहत होते. मला मुलं पायी न्यायला आणि आणायला परत जावं लागायचं, रात्रीचं पण जावं लागायचं. कारण की मला गाडीची खूप गरज होती, पण आमची शक्य नव्हतं गाडी घ्यायचं. कारण की माझ्या मिस्टरांना 15,000 रुपये महिना होता आणि माझ्या मिस्टरांकडे पण सेकंड हँडच गाडी. त्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना बाहेर निघायची संधी भेटली आणि सगळ्यांना म्हणजे घरातील बायकांना खेळायला चांगलं मजा वाटते. ठीक आहे. महिलांसाठी फार मोठी बक्षिसं देण्यात आलेली, काय वाटतं याबद्दल तुम्हाला? बक्षिसांचं तर आहेच, पण कोमलताई आणि राहुल दादा यांचं नेचरच एवढं भारी आहे ना, तर ते नगरसेवक तर होणारच आहे. पण त्यांनी हा कार्यक्रम ठेवून अजूनच सगळ्यांची मनं जिंकल्याचा कार्यक्रम केला आहे, हा खरं म्हटलं तर. आणि खरंच खूप छान स्वभाव आहे कोमलताईंचा पण. आणि महिलांसाठी तर खूप छान होणार आहे की आपण प्रत्येक प्रॉब्लेम त्यांच्याशी शेअर करू शकतो. आणि राहुल दादांचं विचारायचंच नाही, ते खूप छान आहे त्यांचं पण. हे प्रत्येकाला वेळ देतात, प्रत्येकाशी व्यवस्थित बोलतात आणि हे तर ते म्हणजे सगळ्यांशीच प्रेमाने बोलणारे वागणारे हे दोन्ही पण. त्यामुळे मग यांचा विजय तर नक्कीच होणार आहे. हा कार्यक्रमसुद्धा एवढा छान झाला आहे, मनोरंजन झालं आहे, छान मोठी बक्षिसं ठेवली आहेत आणि ठेवली आहे. सगळ्यांना बक्षिसांचं वितरण पण झालं आहे छान. असं एवढा छान कार्यक्रम मी आजपर्यंत नाही बघितला आणि तो खरं म्हटलं तर कोमलताई आणि राहुल दादांमुळेच शक्य झालं आहे. त्याच्यामुळे त्या दोघांनाही धन्यवाद आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा. काय अपेक्षा राहील तुमच्या निवडून आल्यानंतर तर आम्ही अपेक्षा करणं सोडून देणार आहे, कारण की ते न बोलता आमची कामं सगळी करणार आहे. कारण कोमलताईंना सगळे महिलांचे म्हणजे माहीत असतं अडचणी काय, आणि राहुल दादा यांना सुद्धा माहिती इथल्या सगळ्या अडचणी, कारण ते इथे राहिलेले, बोललेले, सगळ्यांशी फिरलेले सगळ्यांसोबत. त्यामुळे त्यांना अडचणी सांगण्याची काही गरजच नाही. ते खूप छान कार्यकर्ते होणारे दोघंही आणि खरंच म्हणजे त्यांना निवडून द्यावं सगळ्यांनी, मला असं वाटतं. स्पेशली मी सांगणार आहे सगळ्यांना की खरं आम्ही आमच्या घरी पण आणि इथं असलेले सगळे जे लोक आलेले आहेत त्यांनाही सांगणार आहे की तुम्ही खरंच यांच्या खरं पाठीमागे उभे राहा आणि यांना निवडून द्या. धन्यवाद. काय सांगाल? आजचा जो कार्यक्रम झाला तो खरोखर खूप छान झाला, खूप सुंदर झाला. आम्हा महिलांना जो घरात बसून जो कंटाळा आलेला असतो ना, तो खरोखर या कार्यक्रमाद्वारे खरोखर खूप सुंदर वाटलं. इथे येऊन हा जो खेळ, पैठणीचा खेळ जो आम्ही खेळलो त्याच्याने खूप छान वाटलं, खूप फ्रेश वाटलं. हा जो खेळ आहे पुन्हा येत राहावा. परळीकर दादांनी खूप छान मनोरंजन केलं सर्व महिलांचं, त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद.
आणि कोमलताई यांना सुद्धा आम्हा महिलांतर्फे धन्यवाद. त्यांनी खूप छान आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं, तर त्यासाठी त्यांना धन्यवाद. आणि आज आम्हाला तो प्रत्यक्ष खेळायला मिळाला हा दादा आणि ताईंमुळेच मिळाला. आणि स्टेजवर येण्याचा, बक्षीस मिळण्याचा जो काही आनंद झाला त्यात आम्ही खूप आनंदी आहोत. खूप छान कार्यक्रम झाला. पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा. परमेश्वराची प्रार्थना. मंडळी जी होती कविता संजय यादव ही नगरसेविका काँग्रेस पक्षाकडून होती, पण या ठिकाणी जे राहुल भाऊंनी मला बोलवलं आहे की फार फार मी देवभाऊचं धन्यवाद मिळेल की अतुलजी साहेबांचा, कराड साहेबांचा आणि केनेकर साहेबांचा, की खरोखर भारतीय जनता पक्षामध्ये असे खरोखर जे कार्यकर्ते आज पेरलेत पक्षाने, जे मेहनत घेतात. आणि खरोखर गोष्ट की ह्या वॉर्डामध्ये की काही लोक जे होते, जे खैरे साहेब आणि त्यांचा जो पिद्धू होता, नाव सांगणार नाही मी, जे मी कडू बोलणारा माणूस आहे, की काँग्रेस पक्ष याचं पण सोडलो मी आणि भाजपमध्ये यासाठी आलो की हेच माझं तेच माझं जमत नाही. तर माझ्या मासाहेबाला, म्हणजे बहिणीला आणि माझ्या भावाला आज पण शुभेच्छा देतो आणि गुलाल उधळला हे समजाल तुम्ही. भाऊ थँक्यू. पूर्ण केलं, कारण की वार्डाचा आम्ही तर खारोळ इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मी इच्छुक उमेदवार आहे. अनुसूचित जाती जमातीचा आणि ओबीसीमधून येते, याचाही माझ्यासोबत उभा आहे. पण काय गेल्या 10 वर्षापासून या भागामध्ये कोणताही विकास झालेला नाही. इथं मोठमोठाले दिग्गज नेते उभा राहिलेले आहेत, पण त्याने या भागामध्ये कोणताही विकास केला नाही. आज आपण हा महिलांचा कार्यक्रम ठेवला. महिलांना येण्यासाठी आज इतका त्रास झाला, कुठं रिक्षाने भेटल्या, कुठं काही सुविधा नव्हत्या, काहीच नव्हत्या. पैपई आल्या महिला अक्षरशः 5-5, 10-10 किलोमीटर पैपई आला. आता 29 प्रभाग जो येतो हा कमीत कमी 25 ते 30 किलोमीटरचा प्रभाग आहे. यामध्ये कसं महिलांचे इतके गैरसोय होतात, सगळ्या मुलांना शाळेची परेशानी, सगळ्या हर गोष्टीची परेशानी आहे इथं. आता बक्षीस ठेवण्यात आले होते की काही महिलांना, एका महिलेला स्कूटी लागली. त्यांनी म्हणले की बाबा माझ्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप आपण जर नगरसेवक म्हणून निवडून आलात तर या प्रभागासाठी स्कूल बसची सुविधा चालू करणार का? 100% स्कूल बसची आपण सेवा चालू करणार. या महिलांना जे बी शाळेतले असतात, मुलांना जे बी परेशानी होत्या, शाळेची फीस म्हणा, तुम्ही हॉस्पिटल म्हणा, दवाखान्याचं काम म्हणा, या सगळ्या सुविधा आम्ही दोघं मिळून करणार 100%. इथल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आवाहन करणार का बाबा सगळं आता भारतीय जनता पार्टीचं चालू आहे, सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचं करा. विकासाला मत द्या, आम्हाला पाहून नका मत देऊ, पण विकासाला मत द्या. जे तुमचे कामं करण ते करा. आतापर्यंत ज्या लोकांनी तुमचे कामं नाही केले त्यांना तुम्हाला मत देऊन काही फायदा होणार नाही. उद्या चालून तुमचं जे रडणं आहे 10 वर्षापासून तेच रडणं चालू होणार. त्यासाठी माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे का बाबा तुम्ही विकासाला बघून मत द्या. आपलं नाव? राहुल साहेबराव चाबुकस्वार आणि माझ्यासोबत ओबीसीला आहेत कोमल सारंग तरंगे. कार्यक्रम घेण्यात आला, यामध्ये प्रभागातील महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि खूप उत्साहाचं वातावरण होतं. काय सांगाल भाऊ, त्या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश काय होता? या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश काहीच नव्हता. कार्यक्रम घेण्याचं तर एवढंच होतं की ज्या महिलांना घराच्या बाहेर कधी निघायला वेळ मिळत नाही किंवा ते 24 तास घरात कामात अडकलेले असतात, त्यांना काहीतरी एक मनोरंजन म्हणून, एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने 1-2 तास बाहेर पडण्याची संधी मिळावी, एक एन्जॉय करण्यात यावा. स्पर्धा घेण्यात आली आणि होम मिनिस्टर हे रमेश पर्लेकर अभिनेते यांचे खूप आभार मानतो. आणि आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना आज बाहेर येण्याची संधी मिळाली, त्यांना खूप आनंद झाला. असेच माता भगिनी, बंधू, मित्र, परिवार, गावातील सगळे सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमचे भाजपा जिल्हा शहराध्यक्ष किशोरदादा शितोळे हे उपस्थित होते. त्यामुळं आम्ही कार्यक्रम हा खूप छान प्रकारे पार पडला. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं चांगलं बिगुल वाढणार आहे आणि तुम्ही या प्रभागातून इच्छुक आहात. तुमच्या वार्डासाठी तुम्ही काय आता तसं सांगायचं म्हणलं तर 10 वर्षापासून इथं काहीच कामं झालेलं नाही आहे. आता हे होम मिनिस्टरचा कार्यक्रम ह्या ज्या ठिकाणी आहे, पैठण रोडपासून इथपर्यंत दिवसात पूर्ण रस्त्याने अंधार होता. महिला तिथून पायी इकडे येत होता. इथं येण्याची सुविधा पण नव्हती. ते लाईट रस्त्याने पूर्ण अंधार होता. त्याच्यानंतर इथं ड्रेनेजची समस्या आहे. गल्लोगल्ली असं दारात पाणी साचतं ड्रेनेजचं. त्याच्यानंतर पिण्याचं पाणी 8 दिवसाआड पाणी येतं. ते बी काय अर्धा तास 15 मिनटं, कधी कधी गढूळ पाणी येतं. रस्त्याची अडचणी आहे. कार्यक्रमाला येतानाही तिकडं ट्रॅफिक इतकी जाम असते रस्त्यांनी, कुठलंही एकदम रस्त्याने अंधार असल्यामुळं गाडी जवळून जाते तरी कळत नाही, अपघात होतात. एवढ्यामध्ये इकडं अपघाताच्या खूप घटना घडल्यात. तर या माध्यमातून मी सांगेल की मी भविष्यात चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि 100%. छत्रपतीनगर महानगरपालिकेची निवडणूक लगेचच काही दिवसात लागेल.
परंतु या शहराच्या विकासासाठी आणि प्रभाग क्रमांक 29साठी भारतीय जनता पार्टीकडून संभाव्य उमेदवार म्हणून राहुल साहेबराव चाबुकस्वार आणि कोमलताई तरंगे या संभाव्य उमेदवार आहेत. या भागाच्या विकासासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रचंड असा विकास घडविण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने फार मोठ्या प्रमाणात निधी दिला होता आणि त्या निधीचा वापर करून ह्या भागात काही प्रमाणात कामं झालेली आहेत आणि या पुढे या भागाचा जर जलद विकास करायचा असेल, या भागात पाणी पुरवठा असेल, रस्त्यांचा विकास असेल, नाल्यांचा विकास असेल, ड्रेनेज लाईन आहे, ह्या सगळ्या कामासाठी जर योग्य उमेदवार म्हणून कोण असेल तर राहुल चाबुकस्वार आणि आमच्या कोमलताई राहणार आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने असणाऱ्या ह्या उमेदवारांना जेव्हा ही निवडणूक लागेल त्यावेळेस मला नक्की आत्मविश्वास वाटतो की ह्या भागातलं मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं, विकासाच्या बाजूनं असणारं आणि एक नवा चेहरा लोकांना हवा आहे. आणि म्हणूनच राहुल चाबुकस्वार जे आमचे मित्र आहेत या ठिकाणी ते अतिशय कुठलंही काम एकदा हातात घेतल्यानंतर तडफेने करणारे आहेत. आमचे सारंग तरंगे ॲडव्होकेट सुशिक्षित आमचे आहेत. त्यांच्या पत्नी सुविध पत्नी कोमलताई यासुद्धा सुशिक्षित, एक उच्च विद्या विभूषित उमेदवार आहेत. आणि म्हणूनच या भागाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे ज्यावेळेस ही निवडणूक लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं सरकार केंद्रात आहे आणि राज्यात आहे आणि महानगरपालिकेत सुद्धा प्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टीचे हवेत जेणेकरून ह्या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात करता येईल. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की या प्रभाग क्रमांक 29साठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं. या भागाचा नागरिक म्हणून मी याचं आवाहन करतो. धन्यवाद. आज मी ते एका कार्यक्रमासाठी आलेलो होतो, होम मिनिस्टर, जो कार्यक्रम टी व्हीवरती भरपूर महिला बघतात आणि तो खूप लोकप्रिय आहे. परंतु आज प्रत्यक्षात सातारा गावामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला आणि हा कार्यक्रम खरंच खूप आनंदी आणि यशस्वी होता. बऱ्याचशा गृहिणी की जे होममेकर आहेत, परंतु त्यांनी आज प्रत्यक्षात त्या कार्यक्रमाचा लाईव्ह आनंद घेतला आणि खरोखर कोणतीही चीट न करता त्यांना प्रत्यक्षात भरपूर सारे बक्षीस मिळाले आणि प्रत्येक महिला आनंद व्यक्त करताच हा म्हणाली की आम्हाला परत असा कार्यक्रम घ्यावा की जेणेकरून आम्हाला आयुष्य जगता येईल आणि हा आनंद घेता येईल. तर आता राजकारण असतात, येतात जातात, लोक येतात जातात, परंतु खरंच आज आनंद वाटला की कोणत्या तरी पक्षाने लोकांचा विचार न करता, राजकारणाचा विचार न करता आज गृहिणीचा विचार केला आणि गृहिणीला प्राधान्य दिलं. त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार त्या आयोजकांचे, जे राहुल चाबुकस्वार आणि सारंग सर यांनी जो कार्यक्रम आयोजित केला. मला तर खरं असं म्हणायचं आहे की असे कार्यक्रम राजकारणी लोकांनी आयोजित करण्यापेक्षा समाजकारणी लोकांनीही याच्यात सहभाग घेतला पाहिजे, कारण असे कार्यक्रम महिलांसाठी खूप प्रोत्साहित आणि महिलांना या कार्यक्रमाने मी एकच शुभेच्छा देऊ शकतो की कोणीही असो, राजकारणापेक्षा समाजकारण खूप महत्त्वाचं असतं आणि आज हा कार्यक्रम हा फक्त एक राजकारण नसून एक समाजकारण होतं की यात भरपूर साध्या गृहिणी सहभागी झाल्या आणि साध्या गृहिणीने एक बक्षीस जिंकून नेलं. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन अशा कार्यक्रमाचे. आणि माझं नाव विलास मोतिंगे. परंतु खरंच असे महिलांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण होतं. काय सांगाल भाऊ, या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश काय? या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश असा की महिलांच्या आनंदासाठी, मनोरंजनासाठी यासाठी केलेलं आहे. पण आता आज खूप महिलांनी नाराजगी दाखवली इथं की वार्डात काही सुविधा नाही, काही काम नाही, येत्या काळामध्ये भाऊला जर संधी दिली तर काय म्हणजे कामं कसे होतील? खूप म्हणजे प्रगती, समजा जी नाराजगी लोकांची ती राहणार नाही. त्याचा पूर्ण प्रयत्न 100% प्रयत्न राहील की कामं 100% होणार. काय शुभेच्छा देणार? शुभेच्छा याच की निवडून आले पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, अजून पुढं गेले पाहिजे.
आपलं नाव? माझं नाव आतिश राहुल चाबुकस्वार. राहणार विटखेडा. खरं म्हटलं तर आज या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलू इच्छिते. जे राहुल भाऊ चाबुकस्वार आमचे मित्र आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी म्हणून ते आहेत. आणि दुसरे मित्र जे आहेत सारंगभाऊ तरंगे म्हणजे त्यांची मिसेस कोमलताई तरंगे यांनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे खरंच कौतुकास्पद आहे. आज आम्ही बसल्या बसल्या सहज तिथं चर्चा झाली होती राहुल भाऊंची आमची की भाऊ कार्यक्रम कसा झाला. मी म्हटलं फार छान कार्यक्रम झाला. तर त्यांनी मला विचारलं, म्हणलं उद्या पुढं कसं. त्यांचं असं मत होतं की उमेदवारी भेटू अथवा न भेटू, पुढं जाऊ अथवा न जाऊ, पण आज ह्या मायमाऊलींच्या आणि भगिनींच्या जे चेहऱ्यावर आनंद मी बघितला तो मला समाधानकारक देऊन दिला. असे आपले राहुल भाऊ. आणि तुम्हाला सांगतो, जीव तोडून रात्र दिवस काम करून भारतीय जनता पार्टीचे हे सगळे उमेदवार निवडून आणण्याची मी जिम्मेदारी घेईल आणि निवडूनच आणणार. कारण आपल्याला विकासाला मत पाहिजे. जसं म्हणतात केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र, तसे इथे आम्हाला भारतीय जनता पार्टीचाच महापौर आणि पक्ष फडकवायचा आहे, झेंडा फडकवायचा आहे. अशी इथं फडकवायचं आहे. त्याच्यामुळं राहुल भाऊ आणि सारंग भाऊ यांचं खूप खूप कौतुक करून आभार व्यक्त करतो की तुम्ही खरंच खूप चांगला कार्यक्रम इथं पार पाडला. असंच पुढे तुम्ही नगरसेवकचं जेव्हा गुलाल तुमच्या अंगावर येईल, फक्त हा असाच कार्यक्रम आपण खूप मोठ्या जोराने, आणि तुम्ही जे शब्द दिला की 2 नाही आपण 10 गाड्या घेऊन येऊ, कार्यक्रम झाला पाहिजे आणि तसाच कार्यक्रम हा झाला पाहिजे. धन्यवाद.